हा तिकडं चल. कळत नाही ना काय नाही, लागलं असतं तोंडाला तर. आवडते ना तुला पुरणपोळी? ए भाई शाहरुख खान देखरी तू. अंशू किती खायली ते? थोडं मोठं नाही, थोडं थोडं खा. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. तर मंडळी मस्त झोप आपली कंप्लीट झाली आणि आपल्याला जायचं आता खाली. जे किडनी स्टोनचं औषध आहे ते आपण पिऊयात. खाली दीदीला सांगतो जरा ताक बनवायला. आणि आता अंशुमा पण येईल जरा लवकरात लवकर स्कूलवरून. आजचा अंशूचा हाफ डे आहे स्कूलचा. सो भैया गेला आणायला. आपण ब्लॉगची पण सुरुवात तशीच करूयात. तोपर्यंत मी ताक पितो, औषध पितो आणि जेवण करून घेऊयात. ओके, सो स्टे ट्यून. चालू करूयात आजचा ब्लॉग. उगा एक ग्लास पुरतं पाहिजे. मीठ साखर काय टाकू का नुसतं बघ? नाही नाही नुसतं आपलं प्लेन. काळं मीठ टाकू का? हा ठीक आहे, टाक. बघ. बस बस बस. किती गाव कशाचं औषध आहे ते? किडनी स्टोनचं. 3 hours later. आपण पिऊया आता ब्लॅक कॉफी. आपल्याला निघायचं आता जिमला. सो आपला हा सेकंड डे असणार आहे. वजन कमी होत आहे का नाही की आता काय तरी करूत कोशिश करत थोडंसं हळूहळू हळूहळू. आज थोडंसं जेवणावर जरा आता थोडंसं नियंत्रित करावं लागणार आहे. जर मला थोडं लिमिटमध्ये जेवावं लागणार आहे. तसं काही नाही म्हणा. मला तर एक वाटतं मंडळी, म्हणजे किती पण राईस खाऊ मी, फक्त एक वाटतं की बाबा चपाती भाजी. चपाती पण नाही आवडत जेवढी भाकर आवडते. म्हणजे असं वाटतं की भाकर मॅन्डेटरीच आहे आणि भाजी आणि सुकी भाजी. ले पण असं रश्श्यामधली भाजी आवडत नाही. असं थोडंसं ग्रेव्ही मसाला आणि सुकी भाजी आणि भाकर. भात जरी नाही दिलं तरी काय हरकत नाही. म्हणजे समजा घरी मम्मीनं असं चिकन बिर्याणी जरी बनवली मंडळी आणि भात जरी असला ना तरी मला भाकर आणि भाजी लागते म्हणजे लागते. एक वेळेस मी बिर्याणी थोडीशी खाईल पण मला भाजी आणि भाकर तर मला लागतंच. म्हणजे आधी मी चपातीच खायचो, पण जसं मी पुण्याला गेलो, पुण्याला जसं जेवणाची जी सेन चालू झाली माझ्या मेसवर, जी चपातीची मला किळस लागली ना मेसवर खाऊन, तेव्हापासून जरा भाकरच खाऊ वाटायला लागली. मला भाकरीची किंमत कळाली मला. जरा वजन पण आता जास्त झाले. जरा थोडा फॅटी लिव्हर जरा काढून टाकूयात. जरा निघत्यानंतर म्हणतात बाबा ब्लॅक कॉफी ना, बघूयात काय त्याला. तसं जेवण करून पण आता भरपूर वेळ झाला आहे आपल्याला. मस्त आता आपण ब्लॅक कॉफी पिऊयात. आपण निघूयात आता जिमला. 5 वाजलेत बाई. जरा कालपासून जरा वातावरण जरा व्यवस्थित चाललंय. जरा काल पण पाऊस नाही, आज पण पाऊस नाही. बघू शकतो मस्त ऊन आले एकदम. 2-3 वाजता पडला पाऊस. मला वाटलं आता आजची पण जाते काय की जिम कामात ना, पण फायनली जरा आता व्यवस्थित आहे. चला आपण निघूयात. जिमवरून येताना पण आपल्याला जायचं मम्मीच्या शॉपवर. आता ये म्हणाली पण आता नको, उशीर पण व्हायलाय. पुन्हा नंतर पावसाचं वातावरण झाल्यावर प्रॉब्लेम. त्याच्यामुळे जिम करूयात. जिम झाल्यावर मग जाऊ मम्मीच्या शॉपवर आणि येऊयात घरी. चलो. लाईट गेली आहे. हा आलाय घाम आलाय. फायनली जिम झाली बाई. वेट बघितलं होतं, वजन 105 किलो झाले. 5 किलो. आता मी सारखं वजन बघणार नाही.
आता जेव्हा महिना होईल त्या टाइमलाच आपण आता वजन चेक करू. बघूयात नेमकं किती वजन झालंय काय. आता सध्या 105 किलो आहे हे लक्षात आहे. बघू टार्गेट ठेवू आधी 100 तरी घेऊन दे. आता नाही बाबा, आता जिम स्किप नाही करणार मी. आता घरी आलो आहे, आता काय टेन्शन नाही. आता कॉलेजचं नाही, तेव्हा कुठं बाबा एक्झाम आहे किंवा काय. आता घरी आहे तर मग काय नाही. आता आपण जाऊयात मम्मीच्या शॉपला. मम्मीला घेऊन यायचं आहे आता. मला नाही वाटत मम्मी येईल लवकर. एकतर ती उशीर करते आज समज. बघू येते का काय. तरी आपण आलोय शॉपपर्यंत, जाऊया. आपण आलोय घरी. मी म्हणलंच होतं मम्मी येणार नाही म्हणून. म्हणजे मम्मी म्हणली अजून आता कसं आहे. आता तिथं पण काही कस्टमर असल्यामुळे आपल्याला पण काही थांबता येत नाही. सो आपण आलोय. आपण काय करू, फ्रेश होऊयात तोपर्यंत. लाईट गेली असा प्रॉब्लेम होते मंडळी. लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे. तसंही इन्व्हर्टर आहे पण तरी काय वायरिंगचा काय डिफॉल्ट झाला का काय की काहीतरी उडाले. मस्त आपण झाले आता फ्रेश. काहीतरी आता खाऊन घेतो नॉर्मल लाईट वेट. मम्मी पण आता बाजारात गेली. मम्मी म्हणली मी आता नाही फ्रूट्स काहीतरी सॅलड टाईप घेऊन येते. सो आजपासून आपलं व्यवस्थित डाएट पण चालू झाले. कंटिन्यू करायची कोशिश करूयात आपण. बस मला एवढंच बोलायचं होतं. आता जरा मी बाहेर जातो जरा. जेवण करून घेऊयात आपण. आज लवकर जेवण करायला मीच करायला आज. बघू दररोज जेवढं शक्य होईल तेवढं आता लवकर जेवण करायचंच बघू. अरे 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 भाकर चालली का उचलून. पापा का पिज्जा गोल गोल, दादा की मीडिया गोल गोल, मम्मी की बेटी गोल, मम्मी की रोटी गोल गोल. किचन मध्ये खेळायचे. तू जेवण केली ना आता. तू जेवण केली, मी पण जेवण केलो. अरे मम्मी काय काय घेऊन गेली होती मग आता ताटवरी. तुझ्यासाठीच घेऊन गेलती ना जेवायला. हा मग कोण खाल्लं. तिला घेऊन गेली. कोणाला तिला. मम्माला घेऊन गेलती होय. बर मम्माचं झाले ना जेवण, माझं पण झाले. आता डॅडाचं आणि आजूचं जेवण होऊ दे, मग आपण डान्स करूयात. आधी जेवण होऊ दे सगळ्यांचं. आपण तोपर्यंत तिथे बॉल बॉल कॅच. हा आपण खेळू. खाली काय खाली काय वरती त्या बेडवर हा खाली कशी क्लिप्स होईल. खाली क्लिप्स अशी लाइटिंग घ्यायची का दादा. अशी लाइटिंग लावायची का. तशी स्टार संध्याकाळी थोडं रात्र झोपायच्या टाइमला तिथे ना असे चमकीचे असतात ना, तिथं पूर्ण स्टिकर लावायचं. हा नुसते फर चमकत आहेत. असं चमकत आहेत. रात्रीच्या वेळ झोपलं ना, इथं एक गिफ्ट भेटलंय आपल्याला. उशीच्या खाली गिफ्ट भेटतंय. ठीक आहे. ती लाइटिंग आपण उद्या आणू मार्केट मध्ये. हो चल. काय गोड दिसायले ग सगळे बाळ. दादा तुझे फोटो काढ. तुझे फोटो काढ. बरं काढ. आणि शोधा पायरी जवळ जा पहिल्या आणि आजीकडे हळूच असं तिरकं मागवून पुढे जा. जाईल तसं तिकडे तो पाहिजे. इकडे जा. हा आता इकडे बघ. कमरेवर हात ठेव. छान. तुम्ही बोट फिरवा बाबा. छोटे लोक मायले गोड दिसायले. तुला नाही दिसत ना बाबा. अंशू उद्या पुरणपोळी बनवणार आजी. तुला आवडते ना पुरणपोळी. हो तिकडं चल. कळत नाही ना काय नाही. लागलं असतं तोंडाला तर. लाईट बरं ये गेम खेळू ये. लाईट बंद कर ना. ये लवकर खाली ये लवकर. खाली ये. जाऊ दे. अंशू
वाटू पुरण येच ये बर ये सॉरी दादाने सॉरी म्हटलं नाहीये. अरे पिल्ल्या त्या आजूच्या हातात किती गरम आहे ती पातीलं. आजीच्या हातावर पोळल आणि तू तिथं आगावपणा करेल. तुझं तोंड लागलं असतं तिथं त्या कट्ट्यावर. हा मम्मी इथं ड्राय डोकं समोर फुटलं असतं माहिती का तिचं. हो ना असं काय करते मी राजा. वरून मारलं तर असं मारलं तर रडाली. अगं, किती हात हात लावतो ह्याला. हा नाही लाव तर लाव कळल तुला. चटका मग राजा. से देख इधर से सिनेरियो देख हा ही साखर आता साखर करायची की आपल्याला. आवडते ना तुला पुरणपोळी. आवडती साखरेचं पाणी सगळं कमी करायचं, आटवून घ्यायचं आणि मग डाळ वाटून घ्यायची. कळलं. मग तयार झालं पुरण. मग उद्या सकाळी खायची आपल्याला पुरणपोळी. सांग बर अजून काय काय टाकलं. साखर डाळ हा त्याला हलवलं. हा मग त्याला थोडी डाळ तिथे ठेवली आणि थोडी डाळ हलवलं. अजून उद्या काय वाटायचं, उद्या वाटायचं, पिठामध्ये घालायचं, पिठात घालायचं, मग पोळी लाटायची. पुडी लाटायची. मग झाली गरमागरम पुरणपोळी तयार. झाली मग गरम गरम पोळी तयार. पुरणपोळी. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. अरे अशा जगात तोपर्यंत बाय बाय. आंबा पिकाल ना बसले होते खाली. आंबा खाल्ला होता मी. होय हा नाकाला तोंडाला डोळ्याला लागलं होतं सगळे. माझं तोंड खराब झालं. बर मी इथं पुढं इथं पुढं आली, इथं पुढं आली, इथं पुढे इथं पुढे इथं पुढं सगळीकडे आलतो पुढं. आंबा खाल्ला होता ग तू. हा आंबा खाल्ल्यावर कुंडाला बी आलं होतं. चिकटला होता तुझा. तुला काय झालं माहिती का. माझ्या पुढं फोडली मी. अशी 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 डॉक्टरने चेहरा धुतला. धुतला. म्हणून माझा चेहरा ठीक झाला. मग आता तू सुंदर दिसायलीस ना. हा माझं बाळ पहिले सुंदर आहे रे. आधीपासून सुंदर आहे माझं पिल्लू. ये तेरी हेअरस्टाईल करता मी. ए हे अशी हेअरस्टाईल का करत नाही अंशू तू. काय तसली चपटे केस करते. हा आता बघ इकडं. ए भाई शाहरुख खान दिकरी तू. हिंदी बोल ग अंशू. द्या हिंदी बोल ग अंशू. क्या क्या कर रहे थे तू. हा अंशू किती खायली ते. एक दे एक बडा वाला. अंशू तुझ्या पोटात बाव होतं बरं. आता लास्ट आहे अंशू. नाही कपडा तेवढं मोठं नाही, थोडं थोडं खा. हिने लय खाली बाळा पुरण. एक पोळीची तर पुरण खाल्ली. आता बस अंशू. ओके तर मंडळी आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करून टाकूयात. तुम्ही मला सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून टाका. ओके भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.